त्याच बातमी आहे बीड प्रकरणासंदर्भात। सध्या जालन्यामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय। जालन्यात सर्वपक्षीय मूक मोर्चा आयोजित करण्यात आलाय। मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि देशमुख कुटुंबीयही या मोर्चामध्ये उपस्थित आहेत। अधिक माहिती घेणार आहोत लक्ष्मण सोळंकी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, जरांगेंनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहेच, मात्र मूक मोर्चाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे धागे दोरे पुढे आणण्याचं काम अनेक आमदार करताना पाहायला मिळत आहेत। इथल्या स्थानिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? निश्चितपणे बघू शकतो की आता या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक जे मराठा आंदोलक कार्यकर्ते ते सुद्धा आहेत। दादा, मला काय सांगाल की या ठिकाणी आता मोठे आरोप होताना पण दिसत आहेत, काय तुमची नेमकी मागणी असणार आहे या मोर्चाच्या माध्यमातून? मागणी एकच आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचा ज्या क्रूर पद्धतीनं खून झाला आणि त्या खुनानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये दहशत पसरली। जर अशा राजकीय पद्धतीच्या गुंडांनी अशा जर एखाद्या सामान्य सरपंचाचा जर खून करायचा तर उद्या प्रत्येकाला इथं सुरक्षा कोणाला आहे? म्हणून गृहमंत्री याला उत्तरदायित्व आहे। गृहमंत्री शांत बसून आहेत। 1 महिना झाला त्या खुनाच्या गुन्ह्यातला अजून एक आरोपी अजून सापडलेला, त्यांच्या डोळ्यात एकत निघून गेलेला आहे। त्याचे पुरावे आमच्या काही समन्वयाकडे आहेत की तो त्यांच्या डोळ्यात एकत पळून गेला आहे। दुसरी गोष्ट, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आज वाल्मिक कराड आहे। वाल्मिक कराडवर अजूनही 302चा गुन्हा झाला नाही। मग गृहमंत्र्याला पुरावे पाहिजे कशाची? तुम्ही मीडियावाले सर्वजण, धस साहेब सर्वजण त्याची साखळी जोडून देतात। यांना का सापडत नाही साखळी आणखी? आणि एसआयटी नेमली तर एसआयटीचं काम काय चालू आहे? सीआयडीचं नेमकं काम काय चालू आहे? डे टू डे त्या जनतेला का कळवत नाहीत? म्हणजे जनतेचा उद्रेक करून यांना वेगळं काही करायचं काय? जाती जातीत वाद लावायचा काय? तर जाती जातीत वाद लावल्यापेक्षा हे समाजमन कसं एकत्र राहील यासाठी सरकारनं तातडीनं हे आरोपी पकडले पाहिजेत। आणि याला खरे जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत। आपली आपली कातडी बचवायचं आणि पक्ष बचावायचं कार्यक्रम यांनी राबवलेला आहे। म्हणून यांचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे। आणि संतोष सूर्यवंशीचा बळी हा व्यवस्थेचा बळी आहे। लक्षात घ्या, मॅजिस्ट्रेट कस्टडीत असताना त्याचा बळी झाला, हा व्यवस्थेचा बळी आहे। आणि हे या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। शाहू फुले आंबेडकरांना मानणार हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये एखाद्याचा खून होतो आणि गृहमंत्री आणि सरकारमधले प्रतिनिधी म्हणतात की तो तब्येतीनं मेला, आजारानं मेला, असं कसं होऊ शकतं? आणि म्हणून हे जर असे अमानवीय पद्धतीनं जर सरकार वागू लागलं, सरकारचे लोक वागू लागले, तर जनतेनं बघायचं कोणाकडे? न्यायासाठी बघायचं कोणाकडे? म्हणून हा मोर्चा आजचा, या मोर्चाची एकच मागणी आहे की या दोन्ही आरोपींच्या, या ज्यांनी व्यवस्थेतील गुंड असतील किंवा राजकीय गुंड असतील, यांना सजाही मिळालीच पाहिजे। आपल्यासोबत महिला पण या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेल्या आहे। मला काय सांगाल ताई की या मोर्चाच्या माध्यमातून नेमकी तुमची काय मागणी असणार? या मोर्चाच्या माध्यमातून आमची ही मागणी आहे की जो आरोपी अद्यापही पकडलेला नाही त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे। हे आरोपी दडलेत कुठं हे एक तर माहीत होत नाही। स्वतःहून सिलेंडर कसे होत आहेत हे आरोपी? आणि धनंजय मुंडे साहेबांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही। त्यांना थोडंसं भान असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोर्चा सुरुवात झालेली आहे आणि आता मोर्चेकराकडून आता या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू करण्यात आलेली आहे। आणि पोलीस कस्टडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातही देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता या ठिकाणी होऊ लागलेली आहे। प्राची, नक्कीच तुर्तास धन्यवाद लक्ष्मण या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।